लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। हे स्वतः म्हणते की बाबा घोटाळा होऊ शकतो। काही गावामध्ये सुद्धा आम्हाला मतदान पडलेलं नाही, हक्काच्या माणसांचे सुद्धा मतदान पडलं नाही असं नाही। तुम्ही अष्टभागामधून निवडून आला कारण लोकांच्या सर्वांच्या मनामध्ये आता इतकी प्रचंड शंका आहे की त्या शंकेच्या हिशोबानं माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला वाटते की भविष्यात ईव्हीएम जर असेल तर उमेदवारी करायची का नाही, निवडणूक लढवायची का नाही, अशी परिस्थिती आमच्या जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांचं तर असं ओपिनियन मिळालं की आमच्या घरच्या लोकांनी सुद्धा मतदान दिलं नाही का। हा किती सांगितलं तरी 2024 ला आमदार निवडून आला होता, त्यावेळेस ईव्हीएमचा फार मोठा घोटाळा झाला होता आणि हा कलंक त्यांच्या पाहिजे, टेक्निकल नॉलेज पाहिजे। तरी सुद्धा हे निवडणूक आयोग म्हणते की विषयीमध्ये घोटाळा होतो, बरोबर आहे। विषयीमध्ये सिद्ध करून दाखवा। मग जे ज्यांनी इन्फॉर्मेशन हीच आम्हाला मिळाली नाही, जे माझ्या मंडळीचं मत, आईचं मत, माझ्या भावांची मतं मला मिळत नसतील आणि ही जर मतं तिथे होत असतील तर म्हणते की बाबा इन्फॉर्मेशन हात होऊ शकतो, घोटाळा होऊ शकतो। मग तुम्ही का मान्य करा? शास्त्रज्ञ पाहिजे, टेक्निकल नॉलेज पाहिजे। तरी सुद्धा हे निवडणूक आयोग म्हणते की विषयीमध्ये घोटाळा होतो, बरोबर आहे। विषयीमध्ये सिद्ध करून दाखवा। मग जे ज्यांनी इन्फॉर्मेशन तयार केली त्यांना आणा तुम्ही। ज्या लाडक्या बहिणींचं लाड इथं सांगितलं जाते की ज्या लाडक्या बहिणींनी मतदान केलं, अशा ज्या लाडक्या बहिणी ग्राउंड रिपोर्टवर बोलत होत्या की आम्हाला 1500 रुपये नको आहेत, आम्हाला महिलांची सुरक्षा हवी आहे। आज विचार केला तर बीजेपीनं विरोधी पक्ष सुद्धा ठेवला नाही। आज नवे त्यांच्या 133 जागा येतात कशा, आज त्यांच्याजवळ असणारे इतर पक्ष जरी फुटून त्यांच्याकडून गेले तरी सुद्धा दुसरे ते चारही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण केली आहे। आज विचार करा, जे कोणी आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कोणी आता ईव्हीएम मध्ये घोटाळा करून निवडून आलेले आहेत, विद्यमान आमदार झालेले आहेत, त्यांच्यासाठी आमदारकी नसून एक कलंक आहे। कारण ज्या वेळेस इतिहास सांगितला जाईल 2024 ला अमुक आमदार निवडून आला होता, त्यावेळेस ईव्हीएमचा फार मोठा घोटाळा झाला होता आणि हा कलंक त्यांच्या माती लागलेला आहे। हा त्यांच्या आयुष्यात ते कधीही पुसू शकणार नाहीत। आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एक संकोच वाटतं यांच्याकडे बघताना। तुम्ही लोकशाहीच्या मार्गाने जर निवडून आला असता तर आम्ही तुम्हाला शुभेच्छा दिल्या असत्या, आम्ही तुमचा जय जयकार केला असता। म्हणजे प्रत्येक माणसाचं काम आहे, प्रत्येक उमेदवाराचं काम आहे, प्रत्येक उमेदवार जो उभा राहिला त्याचं काहीतरी काम आहे। त्या माणसाला जर काही ठिकाणी शून्य मतदान होत असेल तर मग जनमत काय आहे? असं जनमताचा ओघ शक्यच नाही, संशयास्पद आहे। आणि आमच्या इथं खानापूर आटपाडीमधनं जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांचं तर असं ओपिनियन उडालं की आमच्या घरच्या लोकांनी सुद्धा मतदान दिलं नाही का। हा किती मोठा लोकशाहीचा घात आहे। आपली भारताची लोकशाही ही पूर्ण जगात एकदा आयडियल पद्धतीनं आपण लोकशाहीकडे बघतो, आदर्श मानतात आपल्या लोकशाहीला। आमच्या लोकशाहीचं संविधान दिन काल साजरा झाला, त्याची सुरुवातच आहे आम्ही सारे भारतीय लोक, आम्ही तयार केले आमचं संविधान आणि अशा प्रकारे लोकशाहीची हत्या होणं हे अतिशय म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे। पण खानापूरच नाही तर मी संपूर्ण जर तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये आकड्यामध्ये असलेलं तफावत, एखाद्या बूथला जेवढे मतदान झाले त्याच्यापेक्षा जास्त उमेदवारांना मतं मिळाले। काही ठिकाणी उमेदवारांचे हक्काचे मतदान असताना सुद्धा काही उमेदवारांना त्या बूथवर 0-0 मतदान मिळाले। अशी विदारक आणि धक्कादायक परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आलेली आहे। ईव्हीएमबद्दल सर्वांच्या मनामध्ये आता इतकी प्रचंड शंका आहे की त्या शंकेच्या हिशोबानं माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला वाटते की भविष्यात ईव्हीएम जर असेल तर उमेदवारी करायची का नाही, निवडणूक लढवायची का नाही, अशी परिस्थिती आमच्या सगळ्यांच्यावरती येऊन टेपलेली आहे। हे जर माझं एकट्याचं मत असतं तर ठीक आहे, पराभवानंतर एखादा उमेदवार बोलणे असं कोणतरी म्हणेल। माझ्याबरोबर अपक्ष लढलेले आदरणीय या मतदारसंघाचे माजी आमदार राजेंद्रांना इथं उपस्थित आहेत, भक्तराज काका ठिगळे इथं उपस्थित आहेत, संग्राम माने इथं उपस्थित आहेत। परवा दिवशी संभाजी पाटील यांनी पण आपल्या सगळ्यांना निवेदन दिलं त्यांनी। या सगळ्यांचंच आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ज्या भागामध्ये आम्हाला पोटेन्शियल आहे किंवा ज्या भागामध्ये आम्हाला चांगलं मतदान होते त्या भागामध्ये सुद्धा अत्यंत कमी प्रमाणात काही ठिकाणी 0 मतदान होण्यासारखी परिस्थिती आली। एक ट्रेंड जर बघितला तर पहिल्या बूथपासून ते 358 जेवढे बूथ आहेत एक सलग ट्रेंड त्या उमेदवाराच्या बाबतीत दिसतो। म्हणजे जर माझ्यासारख्या उमेदवाराला एका बूथवर 300 मतं मिळत असतील तर शेवटपर्यंत मला 300 मतं मिळत चालले आणि माझ्या विरोधी उमेदवार आहे त्याला जर 700 मतं मिळत असतील तर शेवटपर्यंत त्याला 700 मतं मिळत जाते। असा कुठला ट्रेंड असू शकतो, अशी काय सुप्त लाट असू शकते किंवा काय, याचा प्रश्न आम्हाला पडतो। म्हणलं तर आमच्या अपक्षांचा आवाजच दाबवून टाकलेला आहे आणि अपक्षांची 100% म्हणजे 40%च्या पुढची मतं सगळे विजयी उमेदवाराकडेच गेली।
म्हणजे आमच्या हक्काच्या गावामध्ये सुद्धा आम्हाला मतदान पडलेलं नाही, हक्काच्या माणसांचे सुद्धा मतदान पडलं नाही असं चित्र दिसतंय. खरं म्हणलं तर हे EVM मशीन चुकीच्या पद्धतीनं ऑपरेट करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक झालेला आहे. चांगल्या पार्टीचे 10-20% मतं घेतली आणि अपक्षांची 100 अपक्ष एकत्रित येणार नाही असं त्यांना वाटलं. पण आम्ही सगळे एकत्रित येऊ, पुढेही असाच लढा आम्ही चांगल्या पद्धतीनं देण्याचा आम्ही प्रयत्न करू. मग दादा म्हटल्याप्रमाणे 70-30चा जो रेषा आहे प्रत्येक बूथवर त्यांना 700 मतं तर विरोधकांना 300 मतं. हा ट्रेड का चालला? माझं विरोधकांना सांग नाही, बाबांनो तुमच्यात जर दम असेल, तुमच्यात जर खोमखुमी असेल, बॅलेट पेपरवरून निवडणुका घ्या. तुम्ही जर जिंकला 78,000 मतानं मी राजकारणात येणार नाही. प्रसाद दादा तुमच्या साक्षीनं सांगतोय मी राजकारणात परत येणार नाही तुम्ही 78,000 मतांना निवडून आला. कारण लोकांच्या मनात इतके प्रश्न आहेत. आज दादा वैभवदादा असतील, अण्णा असतील किंवा आम्हाला काही मानणारा गट असेल, आज ती माणसं अस्वस्थ आहेत. काय जणांना दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं. एवढं प्रामाणिक काम लोकांनी केलंय. त्या लोकांच्या मनात आज हजारो प्रश्न आहेत की बाबांनो आमचं मत गेलं कुठं. आज अण्णांच्या शासकीय त्यांच्या घरात जवळजवळ 10,000 कर्मचारी आहेत त्यांच्याकडे, आज बँका संस्था सगळे म्हणून. मग ते मतदान केलं कुठं? त्या घरातल्या लोकांनी मतदान केलंच नाही का? असे हजारो प्रश्न या निवडणुकीच्या निमित्तानं उभा राहिलेत. म्हणून तुम्हाला सांगायची माझी विनंती आहे की येणाऱ्या पुढच्या काळात आम्ही ही लढाई आमची चालू ठेवणारच आहोत. आणि जोपर्यंत बॅलेट पेपरवरून निवडणुका होत नाहीत तोपर्यंत आमची ही लढाई चालू राहणार. आणि अन्याय अत्याचार आहे हा तुमच्यावरती जुलूम आहे. आज मला सांगा, ज्या निवडणुका झाल्या आज हे म्हणतात की लाडकी बहीण खरंच लाडकी बहिणीचं यांना हे आहे का? आम्हाला काही बहिणी आहेत का नाहीत? आमच्या घरातली मतच जर आम्हाला मिळत नसतील, आमच्या बूथवरती जे आमच्या घरातली मतं आहेत तीच आम्हाला मिळाली नाहीत, म्हणजे माझं मंडळीचं मत, माझ्या आईचं मत, माझ्या भावांची मतं मला मिळत नसतील आणि ही जर मतं ती फिरवत असतील तर हा फार काळ न चालणारी गोष्ट आहे. त्यांना माहीत आहे की जर लोकांनी उठाव केला तर त्या श्रीलंकेमध्ये असणारी 2-3 कोटी लोक होती. त्यांनी काय केलं जयवर्धनाचं की त्यांच्या ह्याच्यामध्ये घुसून त्यांना नेस्तनाबूत करण्याचा उद्योग केला. बांगलादेशामध्ये जे परवा घडलं की लोकांनी ज्यावेळी उठाव केला त्यावेळी काय तरा झाली तर आम्ही या सरकारला सांगू इच्छितोय. आता ही 2-3 कोटी लोकसंख्या होती, पण ह्या देशाची 100 कोटी लोकसंख्या आहे. त्याला मिलिटरीसुद्धा थोपवू शकणार नाही, या जगातला कुठला पोलीस अडवू शकणार नाही. म्हणून आमच्या ह्या शासनकर्त्यांना सबुरीचा सल्ला आहे. खरंच हा लोकशाहीच्या माध्यमातून चालणारा देश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान घालून दिले, त्या पद्धतीने चालणारा देश आहे. तर तुम्ही संविधानच जर मातीत घालणार असाल, संविधान जर पायाखाली तोडत असाल तर ह्या राज्यकर्त्यांना ही जनता पायदळी तुडवून त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.